आता नाश्ता हा भेट सांगा आता सांगा श्रीमंतराव कुठं काय कसं आहे कसं किती माल आहे काय आहे आता झाली ना शांती. हा हो सांगा हो भाऊजी सांगा कुठं आहे काय आहे बा सांगा इथं आम्हाला कुठं काय धन आहे काय म्हणजे हंडा आहे का काय हे आहे किती आहे काय आहे सांगा आम्हाला. आता दिला ना बा तुम्हाला नाश्ताही झाला चहा पाणी झाला सांगा आता. सांगा म्हणा जरा लवकर. हो ते तर राहिला ना जरा साक वाटते पाणी पिऊन राहिले सांगते. अरे भाऊ केवढा झाला रे बा नाश्ता हा केवढा झाला म्हटलं. काय घ्या गड्या पैसे कुठं होतील का 400 रुपये बसले ना. मग मी त्या पाहुण्याला फोन लावला माझ्या साडवाले मी म्हटलं बा त्या हॉटेलवाल्याच्यातच बोलावले 200 रुपये माझ्याजवळ होतेच किती 200 होते काय आता म्हटलं इकडे वापस जाऊ का इकडे जा मग चालला आलो बा घ्या 200 रुपये अजून टाकायला लावले त्याच्या खात्यात त्या फोन पे ना आणले बा 400चा. हे ना लवकर उर ना मग इथं लाईट गीट नाही आहे झप कुठे पावलं आहे माणसं आहे कुठं आहे पाहून घ्या झप खोदणं चालू करू मामा. हो अरे काय आहे कोणाच्या नावानं काय कसं काय आहे नावानं इथं बसले सगळं बंद झाल्याचे नाव सांगितले द्यायले काय कोणाच्या नावानं निघते कोणाले काय कसं सांगा म्हणा लवकर टाईम नका करू. हो अरे सांगा म्हटलं बाबाजी काय कोणाच्या नावानं आहे इथं कोणाचं कसं काय किती काय आहे बरं हा सांगून राहिले सांगा हा बरं हा मामा आता हे म्हणते इथं शिवलाल टोयगोटे आहे ना हा शिवलाल टोयगोटेच्या नशिबात आहे म्हणते अंडा लय मोठी आहे म्हणते डेग आहे म्हणते डेग हंडा आहे मामा आता हंडा नाही हा बरं हा त्याच्याच हातानं नाही बरं शिवलाल टोयगोटेच्या हातानंच म्हणते कुठे मारायला लागन आणि ते त्याच्याच हातानं उचला लागन नशिबान माणसं आहे म्हणते ते हा लय किस्मतवाले असं हा. अरे बापरे बाबा मला वाटलं माझ्या नशीबच नाही का एवढं चांगलं बापरे बाबा लाल देग आहे म्हणते नाही बाबा बरं कुठेही मला म्हणजे माहीत झालं मग ते नाही मला द्यायला तुम्हाला काय असेल तर मला वाटतं ते नाही बापरे घे ना काढून घेऊ ना पटकन हा लावा हा. हो थांबा ना गडबड ना अजून पुढं काय कसं काय कधी लावायचं म्हणते फोन काही अजून अटी आहे का ते काही मागणी आहे का काही ते सबन विचारून घ्या मग वक्तात कसं आहे ते निघाल्यावर नाही पाहिजे लाभी लागलं पाहिजे म्हणा सगळ्याला बरकती लागलं पाहिजे असं विचारून घ्या. हो विचारतो ना हा ते चांगलं लाभी लागलं पाहिजे बा असं ते सगळे तुमच्या चांगल्या मनातून बर हो असं अरे बापा हा अरे मामा हे तर म्हणते ते शिवलाल टोयगोटे जवळून तुम्हाला 11,000 द्यावं म्हणते पहिले तुमच्या हिश्श्याचे तुम्हाला इकडचं काही लागत नाही हा अजून दुसरी गोष्ट अरे बाबा 2 बकरे कापावं म्हणते गाव जेवण द्यावं म्हणजे त्यानं 2 बकरे कापून हा असं मग यावं म्हणते ते जेवण झाल्यावर काढायला इकडे चाललंय म्हणजे मग लगेच वरच तुम्हालाच भेटते म्हणते बरकती भेटते म्हणते बापा हा असं म्हणते बा 2 बकरे कापावं म्हणते शिवलाल टोयगोटे ना 11,000 तुम्हाला खर्च द्यावा पहिलेच हा आणि बाकीचं मग ते ना पाहा म्हणते काय कोणाला काय द्यायचं तर बापा एकदम 11,000 पहिले तुम्हाला 2 बकऱ्याच्या मागे तो खर्च ते गाव जेवण अरे बापा मला लय आहे म्हणते डेग आहे म्हणते काय कसं मामा हे तर एवढं बजेट नाही ना माझं. हो करू ना त्याच्यावर चर्चा बरं ठीक आहे बंद मारा तो आता झाला ना म्हणा तुमची हे मागणी आहे देईल सांगून द्या ठीक आहे करतो म्हणा आम्ही चला बाहेर बोलू आता इथं थांबू नका जास्त इथं शीट जराशी अंगावर चढत असते मी बांधू तिले माये हात दुखून राहिले मला सांभाळायला लागून राहिलं ते चला बाहेर तिकडे बसू कुठं एखाद्या चहा पाणी करू तिथं चर्चा करू चला बाहेर चला इथून लवकर जा आता गुणगान करा घ्या रे भाचे पट्ट उचला निघा इथून चला लवकर जागा सोडा आता झाला आहे घटात बांधून देतो मी हा ते कुठंच नाही देईन चला. बरं हा घे सामान घ्या सबन उचलून हा नाश्त्याच्या पेलडा चला आता तिकडे आता गेली मामानं वसुली करते घेते बरोबर आता चला जमली लागली सोय आज नगदीची. आंबे लसाचे आंबे लसाचे आंबे ओले कधी येतेले पोलगा गेला किती वालकुलचा गेला आंबे घेऊन आलाच नाही पैसे घेऊन येतो म्हणे ओले बाबूले तो पोलगा कोणा धावत आले तो पैसे आंबे घेऊन गेला आलाच नाही अजून पैसे आणतो म्हणे किती वालकुलचा वाट पडला त्याची इथं घेऊनच निघाला तो. काय राजो आमच्यासारख्याला मागडल्याचे तर तुम्ही एक आंब्याला हात नेलो द्या तो येते म्हटलं भुसण्या ओळखीचा नाही का तुम्हाला कोणाचा पोरगा आहे तो शिवलाल टोयगोटेचा आहे म्हटलं हा कधी लाभाजी शिवलाल टोयगोटेचा पोरगा आहे तो आणि भेटतही नाही दिसतही नाही म्हटलं बाप नमरीन भेटतच नमरी आहे म्हटलं तुम्हाला माहित नाही का बस आता बोलून जा काही नाही येत तो बस गेले तुमचे आंबे गेले पैसे गेले.
ओले बापले हा ओले बापले मला माहिती नाही का तो शिवलाल टोयगोट्याचा पोलगा आहे म्हणून. बापरे बापाने तर मला लय चाट दिली ती. अरे बापरे मस्त का लिहिलं नव्हतं का नाव शिवलाल टोयगोटे का बेटा हूँ मले. मला माहितच होतं का. अरे फायनाले बाबूले आता आणणाले इथं लेका मी एवढं म्हणजे आंबे आले माझ्याजवळ सायकल आहे नाही माझ्या आंबे देईन लाजा चिकले गेलो तर इकले 5 किलो ह्या अजून तर झुमल्या फुमल्या हे बदमासा बातच घेऊन पाहिजे बाबू आणणाले पप्पा कोण आणणार त्याला. आमचं नाही पटत सांग आम्ही काही जाता नाही आम्ही काही फालतू भांडणात पडत नाही तुमचे पैसे आंबे तुमचे त्याचं थोरस खाईन आम्हाला काय लागते तुमचं तुम्ही पाहत बसा का कधी पाहिजे मागायला झाली तुम्हाला मॅम म्हटलं होतं 50 रुपये राहू द्या आंब्याचे ठेवले नव्हते तुम्ही हा 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 म्हणा असं नाही तसं नाही सडते काय हा नगदी असं तर घेऊन जाय आता का द्याल तुम्ही त्याला घे ना कर ना वसूल होते काय तर. अरे बाबू एवढ्या जुन्या गोष्टी ध्यानात नसते ठेवत असं नसते कळत म्हाताऱ्या माणसाचं ऐका लागते तसं नसते नसून द्यायला मॅथले बोला यंदाच्या साली घेऊन जा आता लावू दे आता नाही आज नगदी काय लागते मला एखाद्या खेप देऊन देईन पाहिले पाय ना भाऊ जाय ना लक्ष जाय भाऊ लक्ष घ्या जाय ना आवाज द्या बोल बस राहू द्या माय पैसे आहे तुमच्या इकडे कधी लाभादी हा माय पैसे तुम्ही माय शंभरी आहे म्हटलं मला आंबे द्या म्हटलं त्याच्यातले हा माय पैसे मी काही जात नाही बोलायला माय काही पटत नाही. अरे बा आपल्या बेवल्या वानाचे तुझ्या पैसे कोणते हा नकले दाखवून आला का तुझ्या मी दालू भेटो काय हा तुही उदाली आहे म्हणतो मा इकडे दाखवू का तुले मग बदला मी कळशीन काय बेवल्या वानाचे तुझ्या काय पैसे दाखवीन कधी गम्मत लावू द्या तिकडे त्या मतानं हो मग होले लावून हा लावू दे मी जातो त्याच्या घरी मला का भेव आहे का त्या घाला पैसे जातो असा कसा फेकलते आंब्याचे पैसे नाही द्या बाबाजी कधीला बाजी एक आंबा देऊन द्या तुम्ही आम्हाला आम्ही बरोबर आणतो पाहून त्याला हा एक आम्हाला तिघाल 3 आंबे देऊन द्या आम्ही आणतो त्याला मग तुम्ही हा एक आंबा देऊन द्या मला आम्ही तिकडे गेलो आम्ही खाली वापस मग खाली झाले पुरते हा हा द्या हो घे ना टोपलं घे ना पुला हा हायले एक आंबा म्हणजे लहान आंबा आहे का किलो भला आंबे होते म्हणजे 3 आंबे हा हायले तुम्हाला एक आंबा देतो 1 किलो द्या ना नेले म्हणजे एक आंब्यासाठी 3 आंबे खालतो मॅच धंदा करतो का मी हा तिकडे खलकट्या तोंडाचे काही पाठवते इकडे का बसले मस्त ऑर्डर काय देते काय नाही है ना इथं बसा चांगलं बस चुपचाप पाठ जो खाऊ घातला खाल्ला ना आता नाश्ता केला आपण चालू तिकडे मामाचा काय चालू आहे मामाला तर भलता दिला का त्याला जाऊ हा 2 बोकडे काप म्हणते ना त्याले त्या वक्त तुले धन भेटून म्हणते हंडा हा 10,000 11,000ची टिपाई ठेवली मामा हल्ला आहे महिनाभर खाते का काय मी दुसऱ्या करून ठेवून काय तर एवढ्या मोठ्या बकऱ्याचा आपल्याला भेटते जेवाले नाही 2-4 दिवस अबे का आपल्यासाठी आहे का ते पुरं गाव जेवण आहे ना बोकडे कापून मग मटणाचं जेवण राहील ना ते पुऱ्या गावाला सांगितलं मामानं द्याले तर म्हटलं नाही मामा हे काम होईन ना नक्की होईन ना हा हे जरा खर्च लय होते म्हटलं म्हणून म्हटलं 2 बोकडे कापा गावाला जीव घाला आता बोकडे झाला माल मसाला हा बाकीचा खर्च त्याच्यात तुम्हाला इथे 11,000 सांगितले म्हणते द्यायला ते कायच्यासाठी सांगितले हो ते माय पहिले 11,000 सांगतो तुम्हाला ते कसं आहे ते माहीत आहे ते सीट असते ना त्याला मालूम असते कारागिराले काय खर्च लागते काय नाही ते रातभर तुपाचे दिवे चालवा लागते ना मले हा त्या इकडे मग ते काजू बदाम खावं लागते ते मला जमत नाही ना ह्या याला हात नसतो लावता आपण म्हणून ते मै देणगी पहिलेच आहेत म्हणजे ते 100% शाश्वत काम आहे ना होणार आणि ते राहिलं बकऱ्याची ती बोलली 2 बकरे कापून द्या हा बस 2 बकरे गावाला जीव घाला झालं जमलं आम्हाला आमंत्रण द्या आम्ही येतो हा ते करावंच लागते ते कसं जी मागणी असते ना ते पूर्ण करावंच लागते ते तुम्हाला 2 बकरे चांगले मोठाले लाईनीने पाहिजे मोठे पाहिजे चांगले खच्चीचे बकरे हा चांगले टपारे बकरे असते ते खच्चीचे दाळेल बकरे आणायला घ्यावं लागेल तुम्हाला बोकडे ते कापा लागेल ते जीव घालावं लागेल तुम्हाला गावात हा बापरे लहान झाली बी शंकर बे शिवलाले 2 बोकडे कापून गाव जेवण द्या लागते ना काय देवते आपली मजा आहे तसा काय खाऊ घालते काय ह्या खाऊ घालते काय हंडाई भेटते म्हणते बातले मग धन बापा भलता करोडपती होऊन जाईन गडी तर मग काय गोष्टी ऐकते पाहू ना आता काय होते तर कापू दे ना आता सांगितलं तर भेटा ना जल्ले कापू नाही हा बापरे नाही होईन पण नक्की नाही मामा आता काय आता एवढा मोठा भेटून आता काय पाहायला लागेल बा तर कधी करायला लागेल म्हटलं हे जेवण घेऊन कधी म्हणजे टाईम दिला का हो अरे का चिमनराव कधी सांगितलं हे समजा मी ते टाईम द्याला का देईल ना तुम्हाला हा मला कधी सांगितलं ना तेवढं माझ्या काही ध्यान उतरलं होतं हो 3 दिवसात म्हणे 3 दिवसाच्या अंदर करा म्हणे 4थ्या दिवशी माल काढायला या असं सांगितलं ना त्यानं त्या बाबाजी होते तिथं बसले सीट काय होतं त्या चौकीदार हा 3 दिवसापर्यंत मटणाचा जीव घाला आणि मग या म्हणे असं
अरे बापा बापा 3 दिवसातच नाही बापरे. घरी जाणं, गाव जेवणाची तयारी, ते बोकड्याचं जेवण. बरं बरं ठीक आहे ना. मग ते तुमचं ते 11,000 कसं मग मी आता द्यायला लागणार मग द्यायला चला. नाही आता माय काय मग मागणी थोडी होते ना, आम्हाला मागता नाही येत ते आजच लागन ना. ते आजच द्या तुम्ही. ते आज म्हणजे मी इकडे काम चालू करून देतो ना, ते घट गी टाकून ते बसा लागते ना मला त्या घटात. हा तिकडे तुम्ही ते बोकड्याचं जेवणाची तयारी करा. हा मी इकडे माय तयारी चालू करतो. तुम्ही आजच आणून द्या ते 10-11 हजार रुपये. हा बापरे बापरे. आता घरी झाला का? घरी आहे रे माझे आहे पैसे. ते आता याचे आले होते दया. तर काय आता विकलं होतं मार्केटात. ज्वारी मेवा आहे ते जरासे. आता ते घरी जावं लागेल बरोबर. काढा लागेल काढू. बरं ठीक आहे संध्याकाळी पाहिजे येतो मग. मी फोन लावतो. तुम्हाला येऊन जाता मग. हा नाही मी येऊन जाईल. हा आता येतो करा लागणार ना. एवढा मोठा आता धन लाभत आहे म्हणते. माझ्या नशिबात आहे ते. नशीब असते ते. आता नशीब आहे एवढं मोठं. आता काय आहे नाही. हा करतो आम्ही तिकडे मग तुम्हाला फोन लावतो मग. बाप आले का शिवलालला आता पण का दुसऱ्याला घेरात आणलं. आता शिवलालच आता काय मी आला घेरात काय भेटते येले माल. एवढा मोठा हंडा भेटते. काय होते काय नाही. आता या बकरे 2 बोकडे जीव घालायला लागते याले लोकायले. बापा लेका लहान मोठा बसला रे याले झाबुरे बघा शंकर्या कसं बे. हो ना आता पाहू ना काय काय होते. तर पुढं पुढं पाहू आता काय होते काय नाही तर. आता मग कसं बजेट आता नाही कामाला लागणार आता. काय बकरे आणायला जा लागण आहे ना. आता पैसे खर्च करता काय माहिती तुले. काय आहे लवकर प्लॅनिंग कर. जास्त टाइम नाही राहिला. 3च दिवस आहे. हो ना थांबा पहिले मला घरी तर जाऊ दे. आता गाव जेवण म्हटलं माझ्या घरी जावं लागेल. पोट्ट गेले बदाय माहिती माझ्या घरची सांगा लागन बरोबर पटून दिले. ते करायचं लागणार आता. एवढं मोठं आता आहेत म्हणते आपल्या नशिबात तर नाही काय. आपल्या म्हणजे माझ्या नशिबात आहे ते. मलाच करायला लागणार. माझ्या मी पण काय करायचं होतं. अरे बापरे कायची होय काय चालू आहे. सल्ला मसाला काही असं सांगता बा. आम्हाला अमेरिका माय म्हटलं काही कामं धंदे काही नाही आम्हाला. काही असं सांगता म्हटलं. हो शिवलाल भाऊ. हो काय भाऊ काही काम घेऊ आहे का. अरे काम गेम काही नाही झुंबर. काम गेम कुठं आहे राजा. आता तर जेवण आहे ना शिवलालची गुण. पुरं गाव जेवण आहे म्हटलं. 2 बोकडे कापणार आहे शिवलाल आपल्या गावात. आणि पुऱ्या गावाला जीव घालते म्हटलं 2 बोकडे. हा बिलकुल आताच आहे 2 दिवसात. अरे काय मॅटपणा कुठं आता पण बंब करून येऊन राहिला का पुऱ्या गावात. थांबणं पहिली तयारी करते मला. आणि बापरे शिवलाल भाऊच्या ऐकून 2 बोकड्याचं जेवण. अरे बापरे मटणाचं ते 2 बोकडे. अरे बापरे जमलं पाहुणे बा. अरे बापरे सांगा काही कामं घेमा करायला लागतं ना. हा ते भाजी किती शिजवा गिजवाले गाणं शिजला किती नाही पळाले मला ठेवता म्हटलं. पाहुणे मी घेतो 2 किलो लंबा करून उखाडवर हा. चला मग येतो मी गावात सांगून देतो. मग आमंत्रणाचं काही काम नको ठेवू. मिस्टर आम्ही देतो 2 जण पुऱ्या गावले आमंत्रण. त्यांच्या जमलं अरे वा शिवलाल टोयगोटी की वा जमलं वा. शिवलाल टोयगोटी 2 बोकड्याचं जेवण खायला म्हणते. चला पाहुणे वा. चला एक काम तर हलका झालं नाही. कसं काम करतो आपण. आता पुऱ्या गावात आमंत्रण. आता झुंबर तिकडे ते पुऱ्या गावाला आपल्याला आमंत्रण द्यायचं काम नाही. झालं एक काम. आता दुसरं काम आता काय बाजारात जावं लागेल नाही. बकऱ्या आणाले काय लेखा त्याला सांगायला नव्हतं पाहिजे. एकदम त्याला पुऱ्या गावाला आमंत्रण आता तो देऊन देईन तिथे. इकडे अजून काय काही नाही आहे. घरी जाणं मला माझ्या घरच्याला सांगणं पोट्याला सांगणं पैसे घेणं गमतचा खर्च आहे का. काय 50,000च्या आसपास 2 पडते. काय गमत आहे काय काय राजा झालं जातं. पुऱ्या गाव देते तो. पुऱ्या गावाला आमंत्रण देऊन तिथे. संध्याकाळपर्यंत पुरं गाव येते आता विचारायला. अरे काय आता झालं ना. आता देणं आहे ना तुला जेवण. मग काय आता विचार करू आला. झप्प त्या मामाला द्यायला द्या लागते ह्याला द्या लागते. आता काय टाइमपास करू जास्त टाइम नाही आहे ना. होते ना मग लोकांना पहिले भरवच नाही बसून. ते ऐकून जेवण आहे म्हणून जेव घालता का नाही घालतं ते गॅरंटी नाही वाटून द्यायला. बापा काय राजा हो बाबा. म्हणजे 2 बोकडे राजा केवढ्याचे होते. कमीत कमी 25,000च्या वर होईल ना. ते डाळीला पाहिजे म्हणते. हा 2 बोकडे आणि इकडे 10-11 हजार त्यालाही द्यावं लागते तुम्हाला. बाकी खर्च राजा होऊन गाव जेवण काय होय हे काय म्हणते. बापा कसं काय हो आई काय म्हणते. काय आणलं येईन नवीन. अरे बोंबलू नको ना. लोकांना ऐकू जाऊ देशील काय. मॅटपणा खर्च करूयला काय. मॅटपणा करायले. अरे हाय किती माल किती आहे मोठं. एकटाच मालक आहे ना. माझ्याच नशिबात सांगितलं ते मलाच भेटणार आहे ना. माझ्या नशिबात होऊन ना ते काही कसं ना. ते मागच्या जन्माचं कोणाचं ठेवलं. ते आहे म्हणते तसं काय आहे. 5-50 रुपयाची गोष्ट आहे ना शिल्लक आपल्याला अलमारीत आहे नाही काय. कपटून बिलकुल 3 दिवसाचं काम आहे. 3-4थ्या दिवशी आपल्याला बिलकुल हंडेच भरून घेऊन तुम्ही चिकून मग काय. तुम्ही डोळ्यानं पाहिला का म्हटलं. एवढा मोठा हंडा आहे तर पाहिला का डोळ्यानं. चालले एवढे मोठे खर्च करायला तर पहिले डोळ्यानं पाहा मग खर्च करा. अरे तिथं आहे ना. तिथं गरम जागा होईना. तुला काय माहिती आहे ते. अरे बात हो नाही का तो कजली लावली ते मामा कारागीर आहे तो. त्याचा तो साडू चिमनराव
तो म्हटलं कजली आहे तो लाईट आहे म्हणजे पायाळू आहे तो लाईट तो मग त्याला सबंध दिसे ना त्याला सांगितलं तिथं काय आहे तिथं काय ध्यानी म्हणी होतं का कोणाच्या माय ध्यानी होतं काय ते आता सगळं भेटवायला आपल्याला मग दाखवा आपण गावाला खाऊ दिले काय किती खाते तर खाऊ दे ना किती घंट्या तोडते ना जाईन 50,000 इकडे तिकडे बात कमावतो मी काही विषय नाही आहे पण कमाचा काय आता भेटतेच ना आपल्याला एवढा मोठा अंडा अरे मग काय ते 4 मजली घर देतो बांधून बिलकुल 4-4 5-5 गाड्या समोर घरासमोर उभ्या हा मोठा वाडा बांधू तिकडे काय पाहून गोष्ट म्हणाल तू अरे पण नाही तर काय होईल खाया पिया गोष्टी गेला थोडा बाराने राजा हो जे आहे ते चालले नाही गेले पाहिजे म्हटलं मी भलता राजा स्वप्न पाहून ठेवले तुम्ही गाडी घेऊन आलो त्याच्यात 50-60,000 रुपये आहे हा म्हटलं मी आईले म्हटलं आता जातो मोठ्या शोरूमात भरून देतो पैसे बाकी वरचे इन्स्टॉलमेंट भरतो म्हटलं तुम्ही तर आता हे त्याच्यातले पुरं सरूनच टाका पैसे वालं बाबा काय होते आणि काय नाही ते काही समजून नाही आलं मला तुला काय समजते ते तू जास्त लोट घेऊ नको तुझ्या कोणते उन्हाळ्या पावसाळ्या पाहिले मी बरोबर पाहिलं मी काय म्हणलो तू आता सध्या त्याचे 10-11,000 रुपये देऊन दे मी पाहिजे तिकडे खाटकावर जाऊन पाहिजे पहिले असं तर चांगला दाढीवाले बघा सांगले ना अरे तयार आहे ते साबण बिलकुल तयार काम आहे म्हटलं कोणी जास्त जण आहे नाही तो आपला काय आहे त्याच्यात काय आहे शंकर आहे त्याचं काय आहे हिशोब करून टाकीन बरोबर जाऊ दे देऊन दे आता एवढं करून टाकतो ते आहे का बाबा याच्या ते तर बाबा गावभर बोंबच कडले बाम करते बाबा सापडलं तर अंडा सापडला तर ते तर माहिती आहे कसे त्याचा बरोबर बंदोबस्त करतो मी ते स्टाईलला बांधून घेतो काही त्याचं टेन्शन नको घेऊ करतो मी ते बरोबर हा बरं ठीक आहे जाता जाऊ दे आहे आपल्याला पैसे खेळून घेऊ काय 2 बोकडे बस मामाच भाजी किती करते आचार्य सांगायचं काम नाही आहे ते सोबत आता ते गावात मुंबई झाली ना तशी त्या झोमऱ्या नाही ऐकलं लेखानं पुऱ्या गावात पसरली असेल भाऊ शिवलालच्या एकूण मटणाचं जेवण आहे शिवलालच्या एकूण मटणाचं जेवण आता असं आहे बा आता आहे मा बाबाजी कोण जेवण मटणाचं जेवण आहे आता 2 बोकडे आणते त्यान बस हा पाहिला मंडळी नवीन असेल तर लाईक करून घ्या हा कमेंट आजच्या कमेंटच्या उद्याच्या याच्यात नाव घेण्यात येईल जेवढ्या कमेंट येईल हा लाईक करायला बोलू नका आता हे इकडे खर्च वाढला या बकराईचा पाहिजा बाबाले आता काही खरं नाही आहे बरं चांगला बसते येईल गच्चू बसते काय माहीत आता काय भेटते काय नाही तर आहेच आता उद्या पाहिजे अजून